मी ज्या पालिका निवडणूक असतील, जिल्हा परिषद निवडणूक असतील, यासाठी आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. काय नियोजन? स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून ज्याच्याने आज सगळ्यांनी बघितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये राजकारणची जी स्थिती आहे इतकी खालची पातळीवर गेलेली आहे की एक शेतकरीपासून एक श्रीमंत बिझनेसमॅन आणि सगळे लोक परेशान आहे हे सरकारमुळे. आज फक्त खुर्चीची खिचाताण सुरू आहे आणि याच्यामध्ये जे गोरगरीब लोकांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाही आहे. त्याच्यासाठी आज मला आठ इतके मोठे पक्ष असताना आज एक महिलाला पक्ष उघडण्याची गरज पडली. आणि पक्ष उघडण्याची गरज पडली कशाला? आज जे कार्यकर्ता एक आमदाराला आमदार करताय, मंत्री करताय आणि मंत्री झाल्यानंतर तेच कार्यकर्त्याची फॅमिलीला जेलमध्ये टाकण्याचं काम करताय हे नेते लोक. आणि आज ना कार्यकर्त्याची व्हॅल्यू राहिलेली आहे ना जनताचे मुद्द्याची व्हॅल्यू राहिलेली आहे. त्याच्यासाठी हे सगळी गोष्टी बघताना मी पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना. आणि स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून सगळी जे स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती पक्ष जे आहे लढवणार आहे. त्याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतलेली आहे. काही तुम्ही कार्यकर्त्यांचा उल्लेख केलेला या ठिकाणी, कार्यकर्त्यांकडे कोणीच बघत नाही आहे. पण मात्र जर आताचं जर इलेक्शन बघितलं तुम्ही, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, यामध्ये असं दिसून आलेलं आहे की मंत्रीच आपल्या पत्नींना तिकीट देतोय आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरतोय. अशा अनेक ठिकाणी चित्र पाहायला मिळालं. आपण कसं बघताय तुम्ही? हेच गोष्टीसाठी मी आज लढत आहे की आज पूर्ण महाराष्ट्र जे आहे ते राष्ट्रवादी आणि BJPमध्ये झालेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक घरामध्ये एक राष्ट्रवादी आहे आणि BJP आहे. आणि नवरा जे आहे ते BJPमध्ये आहे, बायको जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये आहे. आणि मिळून एक खेळी मांडलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला नवीन पक्ष काढून नवीन जे आज कार्यकर्ता आहे त्यांचं पण खच्चीकरण होत आहे. आज कार्यकर्ता काय विचार करता की कुठे ना कुठेतरी आपला नेता जरी मोठा झाला तो आपण त्याच्या पाठीमागे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य काहीतरी होऊ शकते. पण आता ते सिनेरिओ राहिलेला नाही आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जळगाव जिल्ह्यात आलेला, आता आज जिल्ह्याचा जर विचार केला, खडसे असतील, महाजन असतील, गुलाबराव पाटील असे अनेक जे मोठे दिग्गज नेते आहेत ते या जिल्ह्यामधून येतात. तर तुम्ही जर संघटना उभी करत असताना हे आव्हान नेमकं कुणाचं वाटतं, कसं पेलवणार तुम्ही? सगळे जे 8 पक्ष आहे मोठे सगळ्यांना मी आवाहन करते की मी तुमच्यासमोर लढणार आहे. आणि माझ्याकडे जे हे मोठे पक्षांकडे नाही आहे मुद्दे, आज मुद्दे नाही आहे. आणि आज लोकांचे जे गोष्टी आहे, जे नॉर्मल गोष्टी जसे शेतकऱ्यांचे मुद्दे, इथे जसे केलेचा मुद्दा आहे, केलेला भाव मिळत नाही. आपल्या बीडमध्ये कांद्याला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही. हे सगळे जे मुद्दे आहे आज शेतकरी फक्त ज्यावेळी निवडणुकी येते शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. निवडणुकी गेल्यानंतर कुठे शेतकरी कोणती हे आपला कर्जमाफी हे लोक विसरून जातात. तो हे जसे आज रस्ते, नाली, बिजली, पाणी, मुलाबाळांच्यासाठी जे लहान मुलगा असते त्यांचे शाळाच्या जवळ रस्ता पण नसते. अशी खूप मोठी प्रॉब्लेम्स जे आहे लोकांचे. आणि दिन दहाड़े खून खराबे, बंदूक की नोक पे जो है चुनाव हो रहे हैं आज महाराष्ट्र में. तो कुठे ना कुठेतरी आपल्याला गरज आहे. बीडमध्ये पण तुम्ही बघितलेला आहे की जे पत्रकारचा मुलगा होता यश ढाका, त्याची एकदम दिन दहाड़े उसकी चक्कू मार के हत्या कर दी. आणि ज्या दिवस मी गेली होती त्यांना सांत्वना करण्यासाठी त्या दिवस उसका वाढदिवस होता. मतलब की कुठे चालला आहे आपला महाराष्ट्र आज पोलीस प्रशासन काम करत नाही. आज महिलांचे मुद्दे बघा, शराबमुळे, नकली दारूचे धंदे ह्यांचे. आणि आपल्याला फक्त काय देत आहे हे लोक? नकली दारू, गंदी नशे की गोलियां, गांजा, चरस, अफीम, हे सगळी गोष्टी आपल्या मुलाबाळांसाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये हे लोकांचे कार्यकर्ते विकत आहेत. कोण विकत आहे? हे सगळे सत्ताधारी लोक. आणि तुम्ही तो जरी सत्तामध्ये नाही आहे तर तुम्ही एक बिस्लरीची बॉटल सुद्धा सरकारची परवानगीशिवाय तुम्ही विकू शकत नाही. तो आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये गांजा, चरस, अफीम, गंदी नशेची गोलियां. आणि आता ते मालेगावमध्ये प्रकरण झालेला, मालेगावमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये 4 बलात्कार झालेले आहे. आणि जे अल्पवयीन मुलीचे झालेले आहे. तो कशाला बलात्कारचा जे रेट कार्ड आहे कशाला वाढत चालला आहे? क्या ते पुरुष लोकांना डोक्या नाही आहे? डोक्या आहे, पण ते डोक्यामध्ये जे नशेची गोळी आहे आणि जे दारू आहे
कोण विकताय आणि थांबत कशाला नाही, हे सगळी गोष्टी, हे सगळे मुद्दे, हे सगळे प्रश्न घेऊन स्वराज्य शक्ती सेना आज आहे मार्केटमध्ये आणि आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन लढणार आहे. आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल जळगाव जिल्ह्यामध्ये आपला पक्ष कोणासोबत युती आघाडी करणार आहे की आपण सोबतवर लढणार आहात? नाही, आता तो आम्ही असा युतीचा विचार केलेला नाही. आपल्याला खूप चांगली आणि मोठी टीम आणि आम्ही असे लोकांची टीम केलेली आहे ज्यांनी स्वतः लढायचं आहे. आज हे लोकांनी खूप मोठे मोठे पक्षांना मोठा केलेला आहे, पण जे कार्यकर्ते आहे ते तिथेच आहे. खरं आहे ना, तिथेच आहे. आज एक संधी भेटली नाही, त्याच्यासाठी आज हे लोकांना संधी देण्यासाठी मी इथे तिथे सगळीकडे मी महाराष्ट्रभरामध्ये फिरते. स्वराज्य शक्ती सेनेचा, स्वराज्य शक्ती सेनेचा. तर आज बघायला गेलं तर गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. पंकजा मुंडे असं बोलले आहेत की गोपीनाथ मुंडेंनी मला घडवलं. दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांना सुद्धा घडवलं होतं. कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत, गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण किंवा तसं काही विचार फॉलो करता येत असं मला वाटतं का? राजकारणात काही बदल झालेला वाटतोय का? मी नतमस्तक होऊन पहिल्यांदा मी त्यांना अभिवादन करते. आज मुंडे साहेबांची जयंती आहे. नाशिकमध्ये पण आम्ही साजरी केलेली आहे जयंती आणि त्यांचं मी अभिवादन करते मुंडे साहेबांच्या. आणि त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मी, जसे मुंडे साहेबांनी, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मुंडे साहेबांनी मोठा केला. आज मुंडे साहेबांचे जे हाताखाली काम करणारे होते, खूप आमदार खासदार झालेले आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी आज पूर्ण भारतामध्ये मुंडे घराण्याचं नाव आहे. आणि तसंच जसे मुंडे साहेब होते तसंच त्यांची सून मी आहे आणि त्यांची सून म्हणून त्यांना त्यांच्या जे राजकीय वारसा घेऊन मी पुढे जात आहे. आणि जसे माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी कार्यकर्त्याला नेता केला, तसंच मला पण कार्यकर्त्याला नेता करायचा. त्याच्यासाठी मी आज धनंजय मुंडे राजकीय वारसा घेऊन जात नाही का त्यांचा? नाही, राजकीय वारसा माझ्याकडे आहे. मुंडे परिवारचा जे राजकीय वारसा आहे ते मी घेऊन पुढे चालली आहे. क्योंकि जे आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे जे आहे काय करत आहे सगळे बघतात. फक्त आता तुम्ही बघा, परभणीमध्ये गंगाखेडमध्ये त्यांची बहीण उभी राहिली आहे. मग परलीमध्ये एक तरफ BJPमध्ये पंकजाताई आहे, दुसरीकडे धनंजय मुंडे आहे राष्ट्रवादीमध्ये, जे खेडी मांडलेली आहे. आणि एक भाऊ आहे ते जिल्हा परिषद सदस्य आहे, एक भाऊ आहे ते सरपंच आहे. असे सगळे जे कारखाने ह्यांचे, मतलब जे अधिकारी लोक बसलेले आहेत ते पण ह्यांचेच असते. त्याच्यासाठी आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांचे मुद्दे असते त्यांचं खच्चीकरण होत आहे आणि कुठेही लोकांना न्याय भेटत नाही. त्याच्यासाठी आज जसे माझ्या सासरेनी एक गरीब कार्यकर्त्याला मोठा करून आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य केला होता, घरचे लोकांना नाही केला होता अगोदर, पण असंच मला त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मला काम करायचं आहे. त्याच्यासाठी आज जे मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आहे ते मी पुढे घेऊन जाणार आहे. सत्ताधारी पक्षांचं जर बघितलं आपण तर आता सध्या स्थितीत एकमेकांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्ट्रॉंगच्या बाहेर जे आहेत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पहारा देताना पाहायला मिळत आहे. EVMवर तर भरोसा राहिला नाही, मात्र स्वतःच्याच मित्र पक्षावर देखील त्यांचा भरोसा राहिलेला नाही. काय वाटतंय पुढची राजकीय परिस्थिती बिकट असेल? हे पूर्ण महाराष्ट्राला बघण्यासारखी गोष्ट आहे की जे कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांच्या एकमेकांवर विश्वास नाही राहिलेला आहे. जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही आहे. तो कोणाला न्याय देणार? हे आपल्याला, हे जनताला विचार करण्याची गोष्ट आहे की हे सत्ताधारी लोक फक्त EVM घोटाळा करून आणि जास्त ते मृत लोकांचे मतदान घेऊन असे सगळे काही वाईट गोष्टी करून फक्त जिंकून येण्याचा प्रयत्न करत आहे और जनताचे मुद्दे जे आहे कुठेही दिसत नाही. मुंडे साहेबांनी केलेलं राजकारण आणि आताचं राजकारण आणि याच्यामध्ये मुंडे आडनाव यामध्ये फरक काय वाटतो आपल्याला? खूप मोठा फरक आहे. जसे की मी अगोदर सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी खूप सायकलवरती जाऊन आणि गाव जाऊन, जसे मी आज जाते, आज मी पण कोई लहान नाही आहे, मी पण 46 वर्षची आहे, तरी पण त्यांच्या, जसे की मी सांगितलं का त्यांच्या वारसा घेऊन मी चालत आहे, तर जसे त्यांनी असे कठोर संघर्ष केला होता, कठोर सायकलवरती त्यांनी संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी, तसंच मी आज
एकटी महाराष्ट्रामध्ये फिरते, क्योंकि जसे माझे सासऱ्याने काम केलं होतं तसंच मला काम करायचं आहे. आणि आज खूप फरक आहे सत्ताधारी लोक आणि मुंडे आडनावामध्ये. पण धनंजय मुंडे- धनंजय जे आहेत, हे काय करतात मग आपल्याला? धनंजय मुंडेंकडून ज्या पद्धतीचं राजकारण आता बीडमध्ये झालं, तुम्ही अनेकदा टीका केली, वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं, हे कुठेतरी गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला बोट दाखवण्यासारखं किंवा बदनाम करण्यासारखं वाटतं का तुम्हाला? हां, पूर्ण बदनाम करणे याच्यामध्ये आमचे घरची आमचे आडनावची पण बदनामी झालेली आहे. तर तुम्ही या तुमच्या सोबतीला जे आहे या पक्षासोबत एकदा जरांगे पाटलांना देखील विनंती केलेली होती की त्यांनी सुद्धा या माध्यमातून सोबत यावर, कुठपर्यंत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांची नेमकी भूमिका काय ठरली? जरांगे भाऊंना मी 2 वेळे, एक लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये 2 वेळे मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची जी जनता आहे, कोणत्याही समाजची असो, सगळे समाजांची लोकांना, जनताला तुमच्यासारखे एक चांगले व्यक्तिमत्वाची गरज आहे, जे लोकांचे मुद्दे घेऊन लढू शकतो सरकार सोबत. तसंच आणि आज तुमच्या पाठीमागे जे आहे, जे जनप्रतिसाद आहे, तो तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज सारखा सगळे 18 पकड जातीला घेऊन 18 पकड जातीला न्याय द्या आणि जे लोकसभा आणि विधानसभा लढा. पण त्यांनी निवेदन स्वीकारला नाही. त्यांनी सांगितलं मी राजकारणी नाही आहे. आणि आता पण मी त्यांना माध्यमातून विनंती करते की जरांगे भाऊ, आज महाराष्ट्राची 18 पकड जातीला तुमची गरज आहे आणि तुम्ही न्याय पण देत आहे. आपला ते काय नाव आहे, ज्ञानेश्वरी मुंडे ताईला पण न्याय दिलेला आहे, संतोष देशमुख भाऊला पण न्याय दिलेला. असंच 18 पकड जातीला तुमची गरज आहे. तो माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की तुम्ही आता पण माझा निवेदन स्वीकारा. स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता जे मी आहे जरांगे भाऊला देण्यासाठी मी तयार आहे. पण सगळे नवीन लोकांना संधी द्या, जे आजपर्यंत कोणी राजकारणी लोकांनी संधी दिली नाही, असे लोकांना संधी द्या. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की सद्यस्थितीत राजकारण जे आहे ते भाजप आणि राष्ट्रवादीमुळे झालेलं आहे. शिंदेसेनेची भूमिका काय वाटतं आपल्याला? बाजूला सरली शिंदेसेना? शिंदे सेना जे आहे त्यांच्या पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे, आपल्याला दिसतोय. आज तोडा फोडा आणि जोडा, आज शिंदे सेना कुठेही दिसत नाही. पूर्ण खच्चीकरण करून एक इथे. आणि तुम्ही बघू शकता आज BJPला काय करायचं, फक्त एकटाचा राज करायचा आहे. तुम्ही बघू शकता आताचे अजितदादाचे मुलगेच्या प्रकरण आला होता है ना. आता शिंदे साहेबांचा मुद्दा पण मी घेणार आहे उद्या मुंबईमध्ये. खूप मोठा 900 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांचे खात्यामध्ये, ते मी मुंबईमध्ये उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. तो असे मतलब पूर्ण जे BJPने आहे सगळं खच्चीकरण केलेलं आहे. फक्त त्यांना असं वाटते की फक्त राष्ट्रवादी आणि BJP ते राहिली पाहिजे. ते उद्या सत्ताधाऱ्यांकडून आपण अपेक्षा करतो आहे की कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे सर्व घटकांना. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचंच कुटुंब कुठेतरी जे आहे भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील किंवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडचणी सापडत आहे. पार्थ पवारच्या प्रकरणाकडे कसं पाहता तुम्ही? कारण त्यांना वाचवलं जाते असं वाटतंय का? वाचवलं जाते. आणि जसे जोपर्यंत हे सत्ताधारी लोक आहे, जोपर्यंत कोणी नये पक्षाला जनता संधी देणार नाही, असंच भ्रष्टाचार चालत राहणार. आज इतका मोठा जे भ्रष्टाचार केलेला आहे पार्थ पवारनी, तरी पण आज सगळे लोक गप आहे. थोडेफार दिवस मीडियावरती चलतोय कोणताही मुद्दा, संपदा मुंडेचा असो, गौरी गर्जेचा प्रकरण असो है ना, आज आपले पार्थ पवारचा विषय असो, फक्त 2, 4, 5 दिवस मीडियावरती एकदम बूम बसतोय आणि त्यानंतर कुठेतरी शांत होतोय. त्याच्यासाठी आज हे सत्ताधारी लोकांना एक पाठबळ मिळत आहे की अरे काय होणार आहे, 2-4 दिवस मीडियावरती चालणार आहे, त्यानंतर सगळं विषय संपून जाणार आहे. त्याच्यासाठी हे लोकांना पाठबळ मिळत आहे. पण स्वराज्य शक्ती सेना आता तो जसे निवडणूक आहे त्याच्यासाठी आम्ही पण शांत आहोत. पण जसंच ही निवडणूक गेली, क्योंकि सगळ्यांना माहिती आहे मी एकटी हे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असे चांगले लोकांना घेऊन, तो बहुतेक जसंच हे निवडणूक जाणार आहे, आम्ही संपदा मुंडे, गौरी गर्जे, अजित पवारांचा जे मुलगा आहे, काय नाव आहे त्यांच्या, पार्थ पवारच्या हे सगळे मुद्दे घेऊन स्वराज्य शक्ती सेना शांत बसणार नाही.